नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स एंटरटेनमेंट मध्ये स्वागत करतो। वाडा तालुक्यातील एका कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका हिंदू विद्यार्थिनीस जबरदस्तीने मुस्लिम धर्मीय युवतीने नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात विद्यार्थिनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। चला जाणून घेऊया नक्की काय घडलं ते। पण त्याआधी तुम्ही जर आपले चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबचं बटन जरूर दाबा, म्हणजे अशाच ट्रेंडिंग गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो। पीडित विद्यार्थिनी ही नाशिक जिल्ह्यातली आहे। लग्न झालेल्या या विद्यार्थिनीने 4 दिवसांपूर्वी पोशेरी येथील आयडियल फाउंडेशन कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या कोर्ससाठी ऍडमिशन घेतली होती। ती कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये इतर विद्यार्थिनींसोबत राहत होती। रविवारी दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 ते 12च्या सुमारास ही विद्यार्थिनी वॉटर फिल्टर जवळ पाणी आणण्यासाठी एकटीच 6व्या मजल्यावर गेली होती। ती वरील मजल्यावरून पाणी घेऊन जिना उतरून 5व्या मजल्यावर येत होती। त्यावेळी पायरी जवळच चेहऱ्याला कापड बांधलेली एक अज्ञात युवती आली आणि तिने ती विद्यार्थिनी एकटीच असल्याचं पाहिल्यानंतर तिला अडवून हमारे जैसा नमाज करो असं सांगितलं। त्यावर विद्यार्थिनीने आपल्याला नमाज येत नसल्याचं सांगितलं। त्यावर त्या युवतीने विद्यार्थिनीला नमाज करना पडेगा सांगत जोर जबरदस्तीने दबाव टाकत नमाज पठण करण्यास भाग पाडलं। या घटनेमुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकाराची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आपल्या पतीला दिली आणि तिच्या वडिलांनाही कळवलं। या घटनेची माहिती हॉस्टेल वॉर्डन आयशा खान यांनाही दिली। त्यानंतर कुटुंबियांनी व नातेवाईकांनी हॉस्टेल वॉर्डन व व्यवस्थापन यांच्याशी संपर्क साधला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबियांनी विश्व हिंदू परिषदेच्या वाडा तालुका पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। या प्रकरणाची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत हा प्रकार उघडकीस आणत कॉलेज परिसरात दाखल झाले। त्याने घडलेल्या प्रकाराबाबत कॉलेज मॅनेजमेंटकडे तक्रार केली, पण कॉलेज मॅनेजमेंट कडून एक्सपेक्टेड रिस्पॉन्स मिळाला नाही। ते काहीच ऍक्शन घेत नव्हते। काहीही मदत न मिळाल्याचा आरोप करत अखेर विद्यार्थिनीने वाडा पोलीस ठाण्यात कंप्लेंट दाखल केली आहे। धार्मिक आचरण करण्यास नकार दिल्यानंतर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला, त्याचबरोबर भीतीचं वातावरण तयार करून आपल्याला नमाजासाठी उभं राहण्यास भाग पाडण्यात आल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। या सगळ्यामुळे काही काळ कॉलेज परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्राथमिक चौकशीत हा प्रकार रॅगिंगशी संबंधित असल्याचं निष्पन्न झाल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे। सध्या तरी हॉस्टेल वॉर्डन आणि एक कॉलेज शिक्षक या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे। या गंभीर घटनेमुळे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहांची सुरक्षितता, विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्क आणि रॅगिंग विरोधी यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मित्रांनो, असे प्रकार एखाद्याच्या मनावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात। तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का? आणि अशा वेळेस काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये जरूर सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।